हॅलो, नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर जस्ट मी स्कूलमधून आले आणि आद्विकला येताच घेऊन आले. आणि आज आद्विकची ॲक्टिव्हिटी होती. फ्रायडेला ॲक्टिव्हिटीज असते, स्पोर्ट्स असतात, गेम्स वगैरे होतात त्यांची. तर आजची छान ॲक्टिव्हिटी आद्विकने केलेली आहे ट्रीची. तर दाखवा आद्विक कशी ॲक्टिव्हिटी केली. तशी छानशी ॲक्टिव्हिटी केलेली आद्विकने ट्री केला आहे. आमची सर्वांची जेवण झाली आणि नंतर आद्विक झोपला. त्याच्यानंतर मग मी आवरायला घेतलं. तर मी माझं जे किचनमध्ये ऑर्गनाईज अशा पद्धतीने भांडी केलेली आहे. पण ही ऑर्गनाईज केल्यानंतरसुद्धा आपण अशी क्लिनिंग केली पाहिजे, कारण की धूळ वगैरे बसत राहते. मग नेहमी असं 8-8 दिवसातून असं धूळ वगैरे होते ना, तर डबे पुसून घ्यायचे असतात, कारण की मग वरती सारखंच धूळ वगैरे बसते. आणि जेव्हा किचन ट्रॉली असते ते वेगळं असतं. पण असं जर असलं ना तर आपण छान मेंटेन करावं लागतं. नेहमीच असं व्यवस्थित पुसून घ्यावे लागते, नाही तर मग ती धूळ खूपच विचित्र दिसते. तरी तर मी अशा पद्धतीने माझे सर्व भांडे ऑर्गनाईज केलेले आहे. तरी मी बाकीचे भांडे पॅक करून एकात एक घालून ठेवून दिले. आणि मग तुम्ही इथं पाहू शकता वरती जे पातेले आहेत ना, ते सर्व मी एकात एक सेट आहेत. तर ते एकात एक असं ठेवलेले आहेत, जेणेकरून मला जी लागतील ना तीच घेणार आणि धूळ पण जास्तीची बसणार नाही. तसंच कढईंचं पण तसंच केलेलं आहे मी. तर त्यासुद्धा एकात एक अशा ठेवून दिलेल्या आहे. बरीचशी भांडी ती एकात एक अशी ठेवून देते मी आणि व्यवस्थित असं ठेवलेले आहेत तिथं. तर पाहू शकता इथं एक पिशवी पण ठेवलेली असते, ती बाजारासाठी असते. तर अशा पद्धतीने मी माझ्या किचनमध्ये ऑर्गनाईज केलेलं आहे भांडी. आणि नॉन मॉड्युलर किचनमध्ये किती मेंटेन करावं लागतं, तर अशा पद्धतीने मी हे मेंटेन केलेलं आहे असं किचन माझं. तर आता मी दिशूला घ्यायला निघाले आहे. तिची व्हॅन ॲक्च्युली बंद केली, तर मग मी आता तिला घ्यायला चाललेले आहे. तर निघाली आता आणि तिला घेऊन येते आणि पटकन आता जाते, कारण की मग आज मला थोडं उशीर झाला. 4ला 5 कमी आहे आणि 4 वाजता स्कूल सुटते. तर पटकन आता मी जाते आणि घेऊन येते तिला. चला मग. दिशूला काय मिळाले आज मेडल मिळाले, कशाबद्दल सांग बरं. मॅथच्या गेममध्ये भेटलं. दाखव. तर आता दिशूला काहीतरी खाऊ घालून देते, कारण की मॅथच्या कशामध्ये आली त्याच्यामध्ये मॅथचं मल्टिप्लिकेशन म्हणजे गेम होतं ते सॉल्व करायचं, तर त्याच्यामध्ये थर्ड आली. म्हणून दिशूला आज मग काय खाऊ घालते, तिचं आवडतं बर्गर. कधीच नाही खाल्लं नाही, टिकी बर्गर ऑर्डर केलं त्याच्यासाठी. टिकी बर्गर घेते. तर मुलांच्या अशा छोट्या छोट्या सेलिब्रेशन करायला हवं, त्यांना काहीतरी प्रोत्साहित करण्यासाठी. तर तिला छान वाटलं की मला असं काही मिळालं मेडल, तर मम्मीने तिच्या आवडीचं खाऊ घातलं, तर छान वाटतं. आणि चल म्हटलं तुला काय खायचं ते खा. तर तिला बर्गर खायचं होतं, तर म्हटलं चल मग आज तुला खाऊ. तर इथे छान आहे, हे रेस्टॉरंट छोटंसं आहे. तिथं छान मस्त जे पिझ्झा, हॉट कॉफी, बर्गर, भरपूर वेगवेगळे जे आहे ना आपल्याला फूड आहे ते खाण्यासारखे आहे, जे पटकन आपल्याला खाता येईल, जे पोट भरेल असं. भेळ वगैरे, सुकी ओली भेळ, हे सर्व प्रकारचे भेळ भेटते इथे, तर छान आहे. तर असं दिशूला मग मी बर्गर मागवलं, तिला होतं खायचं, तर म्हटलं चला आज आहे कारण काहीतरी,
तर तिला छान वाटत होतं. मग म्हटलं चला जाऊ. आणि मुलांचं पण ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण सेलिब्रेशन केलं पाहिजे, त्यांना पण प्रोत्साहित होतं. चला मग बोलते मी नंतर तुमच्याशी. आज दिशूने मग तिला मी बर्गर खाऊ घातलं. त्याच्यानंतर आद्विकला तर समोसे आणले. आत्ताच आद्विकने समोसे वगैरे खाल्ले आणि आम्ही आता चहा, बाबांना आम्ही चहा वगैरे घेतला. आणि दिशूचं असं आहे मेन्यू. मम्मा मला पे ते बाळा मिळतं, तुला पण मिळणार. तू कशामध्ये फर्स्ट आला ना तेव्हा मिळणार. तर इथं पाहू शकता लेशिंगमध्ये. दिशू आहे. लेशिंगमध्ये तू पण आता पुढच्या वर्षी ना स्पोर्टमध्ये छान हा पळायचं. ओके, इकडे पळायचं नाही म्हणजे खेळायचं पण, नाही तर पळशील. तर मी आता रात्रीच्या जेवणाची तयारी करत आहे. आणि रात्रीच्या जेवणामध्ये गवारची पातळ भाजी आणि चपात्या, बस इतकंच करणार आहे. उन्हाळ्याचे कसं जास्त जेवण नाही जात आणि पाणीच आपण पितो ना, तर मग स्वयंपाक पण मी आता खूप प्रमाण थोडं असं कमी करून घेतलेलं आहे. बाबांना पण 1-1.5 चपाती, मला पण तेवढं बस होतं. दिशूला एक, असं म्हणजे जास्तीचं नाही आम्ही करत स्वयंपाक. तर बाबा पण एवढं काही संध्याकाळी हलकं फुलकंच खातात. तर त्याच्यामुळे ना आद्विकला 1 चपाती खाऊ घालेल मी गरमागरम झाली की. आता इथं पटकन चपात्या आणि भाजी करून घेत आहे. तर दिवसभराचं काम खूप असं लोड पडून जातो. त्यांचं सर्व पोचवणं, मुलांना पोचवायचं, आणायचं, घरातली कामं, सर्व गोष्टी असं हँडल दिवसभर असं बिझी असतो. आणि मग कधी रात्रीचं एकदाचं पटकन आवरून झोपतो ना असं होतं. कारण की दिवसभर थकतं, मग त्याच्यामुळे मग रात्री डिरेक्टली झोपलं का सकाळी जाग येते. असं माझं रुटीन असतं हे रोजचं. जस्ट जेवणं झाले आमचे. आज किचन ओटा वगैरे सर्व आवरलं. मस्त भाजी चपातीच बनवली होती. आद्विकचं जेवण झालं आणि आता त्याचा अभ्यास थोडा वेळ घेणार आणि मग त्याला पण लवकर झोपून देत असते मी. तर असं होतं दिवसभराचं रुटीन आमचं. आणि छान आद्विकची पण ॲक्टिव्हिटी मस्त होते, ट्रीज वगैरे छान मस्त केल्या त्यांच्या स्कूलमध्ये पण. आणि असा पूर्ण आमचा दिवस होता. चला मग हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटे नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.